जय जिनेंद्र. अज्ञानतिमिरांधानां ज्ञानाजन्मशलाकया चक्षुरुन्मीलित येन तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थात अज्ञानाच्या अंधकारातून आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवणारे, सर्व समाजाला सन्मार्ग दाखवणारे असे गुरुवर्य म्हणजेच प्रथमाचार्य श्री 108 शांतीसागरजी मुनी महाराज होय. म्हणूनच या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने मी श्रीमती अर्चना शरद भोकरे, राहणार समडोळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली, आपणासमोर विषय मांडत आहे. आचार्य पदारोहण शताब्दी महोत्सवातून काय बोध घ्याल. सुमारे 100 वर्षांपूर्वी अश्विन शुद्ध एकादशी 7 ऑक्टोबर 1924 रोजी समडोळी म्हणजेच माझ्या गावामध्ये प्रथमाचार्य शांतीसागरजी मुनी महाराज हे मुनी अवस्थेमध्ये आले होते आपल्या चतुर्विध संघासह. यावेळेला सर्व जैन समाजाने त्यांना आचार्यपदाने सन्मानित केले. पण शांतीसागरजी महाराज आचार्यपदाने सन्मानित झाले नाहीत, तर संपूर्ण समाजाला एक खऱ्या अर्थाने गतिमान नेतृत्व लाभलं असं म्हणायला हवं. आचार्यश्रींच्या संपूर्ण जीवनाचा जर अभ्यास केला तर आचार्यश्रींनीच आचार्यपदाची गरिमा वाढवली असं म्हणावं लागेल. मग आपण या शतक महोत्सवी वर्षामध्ये काय शिकणार आहोत, यासाठी आचार्यश्रींचा संपूर्ण जीवनक्रम आपल्याला पाहावा लागेल. अंतिम तीर्थंकर भगवान महावीर यांच्या काळामध्ये सर्वत्र जिनवाणीचा प्रसार होत होता. त्यावेळेला सुद्धा मुनी, त्यागी, आरिका यांची अक्षुण्ण परंपरा होती. त्यांच्या काळानंतर सुद्धा समाजामध्ये तपस्वींचं वास्तव्य होतं. मात्र काही काळानंतर, सुमारे 350 वर्षानंतर, काही कारणास्तव ही अक्षुण्ण परंपरा खंडित झालेली होती. समाजामध्ये त्यागी तपस्वी तर होते, मात्र त्यांना सुद्धा आगमशास्त्रानुसार आपलं आचरण करता येत नव्हतं. मग अशावेळी सामान्य श्रावकांची काय अवस्था असेल. आपला जैन समाज अज्ञानाच्या अंधकारामध्ये चाचपडत होता. अशावेळी समाजामध्ये अशाच एका तेजोनिधीनं ज्ञानभास्कराचा उदय झालेला होता. हे तेजोनिधी म्हणजे प्रातस्मरणीय चारित्र्य चूडामणी श्रमणराज परमपूज्य 108 श्री शांतीसागरजी महाराज होय. आचार्यश्रींचं एकूण जीवनच आपल्याला आदर्शवत आहे. ज्या वेळेला आचार्यश्री पूर्वाश्रमामध्ये गृहस्थावस्थेमध्ये होते, त्यावेळेला ते दुकानाचा व्यापार बघत असत. मात्र दुकानात राहून सुद्धा ते कोणत्याही गिरायकाला कापड मोजून देत नसत अथवा त्या बदल्यात पैसे मोजून घेत नसत. ते काम त्या श्रावकालाच करण्यात सांगत असत. ज्यावेळी त्यांच्या बालवधूचा मृत्यू झाला, त्यावेळी पुन्हा ते संसाराकडे वळले नाहीत. या दोन्ही उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं. अहो, तुम्ही संसाराच्या गाळ चिखलामध्ये जरी राहिलात तरीसुद्धा विरक्त राहता येतं, हाच बोध आपल्याला आचार्यश्रींनी दिलेला आहे. हा संसार चिखल गाळाने भरलेला आहे. यामध्ये मोह, माया असे षड्रिपू आहेत. या चिखलातून आपल्याला एखाद्या कमळाप्रमाणे उमलायला आचार्यश्रींनीच दाखवून दिलेलं आहे बरं का. ज्या वेळेला आचार्यश्रींची विरक्ती ही आपल्या त्यागी परंपरेकडे जात होती, त्यांना असं वाटायचं आपण दीक्षा घ्यावं, पण त्यांच्या वृद्ध मातापित्यांच्या इच्छेखातर ते संसारात राहिले. मात्र संसारातून सुद्धा अलिप्त राहिले. म्हणजेच रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. हा रंग होता विरक्तीचा, हा रंग होता वैराग्याचा, हा रंग होता एका तपस्वीचा, हा रंग होता खऱ्या शांतीसागरांचा. त्यांनी ज्यावेळेला मुनिदीक्षा स्वीकारली त्यावेळी त्यांचे दीक्षागुरू होते परमपूज्य देवेंद्र कीर्तीजी महाराज. ज्या वेळेला ते आपल्या गुरूंबरोबर विहारासाठी बाहेर पडले, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हे वर्तन, हे आचरण आर्ष परंपरेला धरून नव्हतं. गृहस्थावस्थेमध्ये असतानाच त्यांचा जिनवाणीचा अभ्यास स्वाध्याय सुरू होता आणि त्यांची खऱ्या गुरुवाणीवरती, आगमशास्त्रावरती, आर्ष परंपरेवरती श्रद्धा होती. मग अशा वेळेला आपल्या गुरूंचं वर्तन तसं नाही. काही काळाने, काही कारणास्तव तत्कालीन समाजामध्येच अशा पद्धतीचं वर्तन हे मुनींकडून होत नव्हतं. कारण त्यावेळेला निर्ग्रंथ मुनी परंपरा नव्हती.
आणि एकूणच जैन समाजाला एक मरगळ आलेली होती. अशा वेळेला या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस हे प्रथमाचार्यांनी दाखवून दिलं आणि ते आपल्या गुरूंपासून श्रद्धापूर्वक अलिप्त झाले. आणि त्यांना लक्षात आलं की मी तर आत्मकल्याणाचा मार्ग धरलेला आहे, मात्र आता मला परकल्याणसुद्धा साधायचं आहे. कारण समाजामध्येच एक प्रकारे जैनत्व म्हणजे काय, जैन धर्म म्हणजे काय, शाश्वत कल्याण कशात आहे हे काहीच माहिती नव्हतं. मग अशा वेळेला त्यांनी कुठल्याही परंपरागत पद्धतीला विरोध केला नाही, तर आपल्या संयमाने, तपाने आणि त्यागी विरक्त जीवनातून समाजाला हे दर्शवून दिलं की अशाही पद्धतीनं जैनत्व असतं. खरा जैन धर्म म्हणजे काय आहे, खरी आगमवाणी, खरी आर्ष परंपरा म्हणजे काय आहे. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं, तर एकच, ज्याचे मनी अरिहंत ज्याचे मुखी अरिहंत, ज्याचे मनी अरिहंत ज्याचे मुखी अरिहंत, त्याला नसे कशाचीच भ्रांत, त्याला नसे कशाचीच भ्रांत. तत्कालीन समाजामध्ये दिगंबर मुनी विहार हा मान्य नव्हता. त्यावेळेला असणारे परकीय शासक आणि समाजामध्ये असणारी अनास्था हीच त्याला कारणीभूत होती. मात्र ही दिगंबर मुनी परंपरा, अक्षुण्ण परंपरा ज्या वेळेला सुरू झाली त्याचं श्रेय हे प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांच्याकडेच येतं. आपल्या चतुर्विध संघाची स्थापना त्यांनी केली. जिथं जिथं महाराजजी जायचे तिथं बरेचसे श्रावक, बरेचसे तरुण युवा वर्गसुद्धा दीक्षा घेण्यास उत्सुक असायचे. मात्र त्यांनी दीक्षा देताना सुद्धा त्या श्रावकांना ही दीक्षा झेपणार आहे का, खरोखरच ते त्याला पात्र आहेत का, त्या प्रत्येक कसोटीवर ते खरे उतरतील का याची परीक्षा घेत असायचे. म्हणजेच एखादं रत्न पारखून घेणारा जोहरी जसा असतो, रत्न पारखी जसा असतो, तशा पद्धतीनं आचार्यश्रींनी मुनिचर्येचं पालन करण्यासाठी कठोर नियम आणि शासन याचा अवलंब केला. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं, धर्माचा मार्ग आचरण करायचं आहे ना धर्माच्या मार्गावर, मात्र त्यासाठी तुम्हाला नियमांचं पालनसुद्धा करायला हवं. भगवान महावीरांच्या अनेकांतवादावरती आचार्यश्रींची खूप श्रद्धा होती. प्रथमाचार्य ज्या वेळेला जिथं जायचे त्या वेळेला आपल्याच जैन समाजामध्ये असणाऱ्या इतर परंपरांचा उल्लेख तिथं व्हायचा. अशा वेळेला ते त्यांना विरोध करायचे नाही, तर ते सांगायचे, ऐकायचे, मात्र आपलं वर्तन जे करायचे ते आर्ष परंपरेनुसारच करायचे. म्हणजे सत्य केवळ मी म्हणतो ही एकच बाजू नव्हे, तर सत्याला अनेक पैलू असू शकतात. या अनेकांतवादाचा स्वीकार त्यांनी केला आणि आपलं आचरण त्या पद्धतीनेच त्यांनी केलं. कुठेही गेले तरीसुद्धा माझ्या तत्वांचा स्वीकार करा असा अट्टहास त्यांनी कधीच धरला नाही. उलट आपल्या संयमित आणि तपोबलाने त्यांच्याकडे आपोआपच लोक आकर्षित व्हायचे. त्यांच्या मनी फक्त एकच होतं, ते म्हणजे समताभाव. खऱ्या देवशास्त्र आणि गुरूंवरती नेहमी आपली श्रद्धा असावी हा एकच ध्येय, हे एकच वाक्य ते नेहमी सांगायचे. आणि त्याच्यासाठी ते एकच संदेश द्यायचे, ते म्हणजे मिथ्यात्वाचा त्याग करा. कारण जोपर्यंत आपण मिथ्यात्व सोडत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या सम्यक्त्वाची प्रचिती होतच नाही. जिथं जिथं महाराजजी जायचे तिथं गाड्या भरून लोक जे मिथ्या देव आहेत, आपल्या जगलीवरचे देव आहेत, देवारातील देव आहेत, ते नदीमध्ये सोडायचे. या उदाहरणांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं, खऱ्या देवशास्त्र गुरूंची श्रद्धा करण्यासाठी आधी स्वतःला या मिथ्यात्वापासून विरक्त करा. जोपर्यंत आपण इकडे तिकडे शंका कुशंका न घेता धर्माच्या मार्गावरती चालायला जाऊ, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला जिनेंद्र अरिहंताची भक्ती करता येईल. आचार्यश्रींचा जिथं जिथं विहार व्हायचा, जिथं जिथं आचार्यश्री तपाचरणाला बसायचे, तिथं त्यांना अनेक उपसर्गांना सामोरं जावं लागलं. कधी शरीराला मुंग्यांनी कडकडून चावा घेतला, कधी देहाला नागसर्पांनी लपेटले, तर कधी हिंस्त्र श्वापदांनी, वाघ सिंहासारख्या श्वापदांनी त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र आचार्यश्रींनी या सर्व परिशहांवरती सुद्धा विजय मिळवला. कारण त्यांचा हा कोणत्याही बाह्य जगताशी संबंध नव्हता.
त्यांच्या मनी भूतदया होती आणि म्हणूनच कदाचित हे हिंस्त्र श्वापदे सुद्धा त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या चरणाशी लीन होऊन त्यांचं दर्शन घेऊन जात असत. आणि खरोखरच हा उपसर्ग सहन करणं त्या काळामध्ये वाटतं तितकं सोपी गोष्ट नव्हती. तत्कालीन समाजामध्ये असणारी जैन समाजाबद्दल एक प्रतिकूल विचारसरणी म्हणजे हिंदू समाजाचीच एक शाखा म्हणजे जैन धर्म आहे. आणि यातूनच एक विपरीत घटना घडली, ती म्हणजे जैनेतरांना एका जैन मंदिरामध्ये प्रवेश देण्यात आला. मग काय, आचार्यश्रींनी केवळ धार्मिक नेतृत्वच केलं नाही, तर समाजाला स्वतंत्र जैन धर्म म्हणून अस्तित्वाची मान्यता सुद्धा मिळवून दिली. त्यांनी उपवास धरले. या उपवासामुळे जैन समाजाच्या लढ्याला एक बळ मिळाले. न्यायालयीन लढा उभा राहिला आणि न्यायालयाने सुद्धा जैन धर्म हा एक शाश्वत धर्म आहे, त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे हे मान्य केलं. जिथं जिथं आचार्यश्री जायचे त्यांच्या मागे असंख्य श्रावक वर्ग सुद्धा जैन धर्म तत्वांचं अनुकूल असं आचरण करू लागले होते. ज्या ज्या वेळेला मुनी आहार व्हायचा त्या वेळेला मुनी आहार योग्य पद्धतीने कसा करायचा हे सुद्धा समाजाला माहीत नव्हतं. ते आचार्यश्रींनी आपल्या अत्यंत संयमित वर्तनाने आपल्या समाजाला दाखवून दिलेलं होतं. आचार्यश्रींचा सल्लेखना महोत्सव म्हणजे खरोखरच या त्यांच्या संपूर्ण जीवन त्यागमय कालाचे एक सुवर्ण कलश म्हणावे लागेल. हा देह तर क्षणभंगूरच आहे, मात्र ह्या देहावरील प्रीती आपण नाहीशी करायला हवी आणि खऱ्या अर्थाने जिनेंद्र भगवंतांची भक्ती अखंड अंतिम कालापर्यंत सुद्धा राहायला हवी. हेच आचार्यश्रींनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. भिवू नका, संयम धारण करण्यास भिवू नका, असा आचार्यश्रींनी आपल्याला उपदेश दिलेला आहे. आणि हा उपदेश केवळ भूतकाळातच नाही, वर्तमान काळातच नाही, तर भविष्य काळात सुद्धा आपल्याला अत्यंत प्रेरक ठरणार आहे. कारण लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्या मनामध्ये अरिहंत भगवंतांची श्रद्धा आहे, खऱ्या देवशास्त्र गुरूंवरती श्रद्धा आहे, तोपर्यंत जोपर्यंत आपला निश्चय अटल आहे, अडिग आहे, तोपर्यंत जैन धर्माचे अस्तित्व राहणार आहे. म्हणून एक श्रावक म्हणून आपल्यावरती जबाबदारी आहे. जिथं जिथं असा मुनी विहार होतो, जिथं जिथं अशा मुनीचर्येचं पालन होतं, तिथं तिथं आपण श्रावक कशा पद्धतीनं त्यांना सहाय्य करू शकतो. पहा, जिथं जिथं असे त्यागी तपस्वी साधू येतील, त्यांच्या केवळ चरणाला स्पर्श करण्याऐवजी त्यांच्या आचरणाला स्पर्श करूया. जिथं जिथं साधूंच्या प्रवचनाला आपण जाऊ, त्यावेळी साक्षात तीर्थंकरांच्या समव शरण सभेमध्ये आपण जिनवाणी ऐकण्यासाठी जात आहोत अशी भावना मनामध्ये बाळगू. समाजामध्ये असणाऱ्या पंथ, जाती, भेद या सर्वांच्या पलीकडे आपण केवळ जैन आहोत आणि आपण जैन राहणार आहोत, ही भावना रुजवण्यासाठी आपल्याला आचार्यश्रींनीच प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि ही भावना रुजवण्याचं बळ आपल्याला आचार्यश्री आजही देत आहेत. लक्षात ठेवा, हम जितनी विनय उनकी करेंगे उतने ही पाप हमारे कटेंगे. खऱ्या देवशास्त्र गुरूंची आराधना करण्यामध्ये प्रत्येक श्रावकाने खऱ्या अर्थाने आपला वेळ घालवायला हवा. कारण हा वेळ वाया जाणार नाही, तर ही खऱ्या अर्थाने पुण्यार्जनाची पायरी आहे आणि हे पुण्यार्जन करण्याचा खऱ्या अर्थाने हक्क प्रत्येक जैन धर्माचा आहे. या आचार्य पदारोहण शताब्दी महोत्सवातून आपण सर्वांनी एकच बोध घ्यायला हवा की खऱ्या अर्थाने मी श्रावक म्हणून जितका आपल्या धर्मार्जनासाठी एक श्रावक म्हणून गृहस्थावस्थेमध्ये असताना सुद्धा काय करू शकतो. भगवान महावीरांच्या पंचसूत्रीचं पालन करूया, मुनी आहाराला विहाराला सहाय्य करूया, जितकं होईल तितकं अरिहंत भगवंतांची भक्ती करूया, भूतदयेचं पालन करूया. आज जग ज्या विनाशाच्या उंबरट्यावरती उभे आहे, तिथं शांतीसागरांच्या या प्रत्येक शांती कलशातील अमृत कणांनी आपलं जीवन समृद्ध होत जाणार आहे. आणि हे समृद्ध करून घेण्याची ही एक अपूर्व संधी आपणा केवळ जैन समाजालाच नाही तर संपूर्ण भारतवर्षाला आहे. चला तर मग अशा पद्धतीनं खऱ्या अर्थाने प्रथमाचार्यांच्या या सर्व विचारांचे पायीक होऊया. जाता जाता फक्त मी एवढंच म्हणेन, आजही ज्योत तेवते शांतीसागरा तव विचारांची, आजही ज्योत तेवते शांतीसागरा तव विचारांची, सावरली वाट जाणे अडखळणाऱ्या पावलांची, सावरली वाट जाणे अडखळणाऱ्या पावलांची.
न थांबेल, न थांबेल कधीही, न थांबणार नाही शांती विचारांचे हे वादळ. न थांबले, न थांबेल कधीही शांती विचारांचे हे वादळ. दिले ज्यांनी आम्हास जैन म्हणून खरे बळ, जैन म्हणून खरे बळ. जय शांतीसागर. हर घर में शांतीसागर, हर मन में शांतीसागर. धन्यवाद.